आता बारामती शहरामध्ये आहोत. तिथं पाठीमागं पाहतोय तिथं बारामतीचा कालवा आहे. असं पटणार नाही की इथे कालवा आहे. हा जो फुटपाथ आहे अतिशय सुंदर देखणं या ठिकाणचा हा फुटपाथ आहे. सगळीकडे लाईटिंग केलेली आहे आणि अतिशय सुंदर नयनरम्य वातावरण आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही बारामती अतिशय सुंदर आणि रेखीव झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये पर्यटनामधलं एक चांगलं स्थळ बारामती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्यासोबत सुरेश भाऊ आहेत. सुरेश भाऊ आज आपण बारामतीला आलो. आता आपण दिंडीचं दर्शन घेणार आहे. हा जो सगळा परिसर आहे अतिशय सुजलाम सुफलाम अतिशय नयनरम्य आहे. कसं पाहता काय साहेब? आपण बारामती शहरामध्ये आलो. आता तुम्ही हा बारामतीचा कॅनॉल पाहताय, पाट पाहताय. खरं तरी असं कुठं पाहायला मिळत नाही चित्र. ज्यावेळेस आपण परदेशामधले ज्यावेळेस असे कॅनॉल पाहतो, नद्या पाहतो, तिथं एक कुठंतरी असं चित्र पाहायला मिळतं. आणि तेच त्या पद्धतीने खरं तर बारामतीमध्ये जी विकास कामं झाली, जे डेव्हलपमेंट झाली ती फार वेगळी आहेत. म्हणजे इथं आल्यानंतर पाटावर असं आपल्याला हे लोक इथं ट्रॅकवर चालायला येतं, ते फिरायला येतं, ते लहान मुलं लोक काय करतात बाईक लावतो. या ठिकाणी आपण पाहतोय पर्यटकांना फिरायला अतिशय आनंद दिसतोय अशी परिस्थिती आहे. सुरेश भाऊ आता आपण इथे ट्रॅक म्हणजे या ट्रॅकवर सुरू आहे, ट्रॅकिंग करतोय, चाललोय. काय वाटतं तुम्हाला? काय फिलिंग काय साहेब? खरं तर आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय दादा असेल, त्यांच्या माध्यमातून ही झालेली खरं तर डेव्हलपमेंट. आणि आपण पाहतो की इथं सगळ्या महिला भगिनी असेल, लहान लेकरं खेळायला येतं, ते अनेक लोक या ठिकाणी चालायला येतं ते. आणि पहिल्यांदाच असं महाराष्ट्रात चित्र पाहायला मिळते. अनेक ठिकाणी मी कॅनल पाहिले, पाट पाहिले, पण अशा पद्धतीने कुठं पाहायला मिळालं नाही. ते बारामतीमध्ये पाहायला मिळते. बारामतीकर फार आनंदी आणि समाधानी या सगळ्या कामाची बाबत. नाही साहेब, हे सगळं आहे. पण आता खरं दादा नाही, ही पण फार मोठी शोक. आणि ते काय ज्या माणसाने सगळं घडवलं बारकाईने पार एक एक कोपरा पाहणारा जो माणूस आज स्वच्छता किती टापटीप आहे. आपण पाहतोय अगदी कुठंही म्हणजे खराब नाही. प्रत्येक झाडाला पाणी. तुम्ही हे पण बघा, ठिबक बघा, प्रत्येक झाडाला पाणी. खूप सुंदर आणि अतिशय देखणं या ठिकाणी काम केलेलं आहे. नमस्कार. कुठलं गाव? बारामती. काय एवढं सुंदर सगळं बनवलं आहे. आणि आज आपल्यामध्ये अजितदादा नाही. काय आज तुमच्या बारामतीमध्ये दिंडी आलेली आहे. म्हणजे जे संपूर्ण जगाचं वैभव संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर हे दोन्ही ठिकाणची दिंडी आज तुमच्या बारामतीमध्ये मुक्कामी आहे. काय फिलिंग होतं? एक दुःखाची बातमी. त्याबरोबर जी आजकाल असताना साफसफाईची स्वच्छता करायची यावेळी शक्यतो राहणार त्यांना माहीत आहे, पण शक्यतो राहील. बाकीचे नेते काळजी घेतली. सुनेत्रताई पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. त्यांना अर्थमंत्री करावं अशा प्रकारची मागणी आहे. परंतु सरकारकडून चाल ढकल होते. काय मागणी करावं, काय व्हायला त्याच्याबद्दल आम्हाला सांगता राजकीय नाही. काय शाळेला कितवीला आहे? मी डिप्लोमा 3rd इयरला गेलो. काय आता बारामतीचं वेगळं वैभव, वेगळं पण काय सांगू शकतो? अजितदादा असताना अजून 10 वर्ष जर ते असते, जी प्रगती झाली असते अजून 10 वर्षात, त्याला असं वाटतं की जेवढ्या फास्ट व्हायची त्या होणार नाही. आता हा जो कालवा आहे, कालव्याच्या बाजूला जो रस्ता असतो त्याचा फुटपाथ बनवलेला आहे. भव्य दिव्य लाईटिंग आहे. इथे लोक फिरायला येतात. जसं आपण चौपाटीला फिरायला जातो किंवा इथं पर्यटन त्या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून फिरायला जातो, तसंच काहीचं पर्यटन स्थळ हे इथं वाटतंय. काय फिलिंग होतं, काय सांगतो? चांगलं वाटते. आता आम्ही दररोज आमचे मित्र सगळं असतात ते आम्ही इथं बसतो, तर वेगळीच फिलिंग येते. ते चांगलं घेतो. आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर बारामतीचे नेते शरदचंद्रजी पवार, ह्या सगळ्या मंडळींनी बारामती आणि परिसर अतिशय सुजलाम सुफलाम केलेला आहे. महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील अतिशय सुंदर देखणं शहर कुठलं असेल ते बारामती आहे. आणि या बारामतीमध्ये केलेली डेव्हलपमेंट अगदी वैभवशाली, इतरांच्या शहरांसाठी, इतरांच्या राज्यांसाठी एक वेगळं आयडॉल निश्चित ठरेल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, बारामती. दादा नमस्कार. तुमचं गाव कुठलं? आमचं बारामतीच आहे. बारामतीचं आहे.
आज दिंडी सोहळा तुमच्या बारामतीमध्ये आहे, काय फिलिंग होत आहे? आम्हाला आमच्या दादांची आठवण होती, कारण आमच्या दादांनी आम्हाला एवढं जिथं केलेलं आहे की आज आम्हाला त्यांची उणीव जाणवते आम्हाला सर. दादा आपल्यात नाहीत. नाहीत आज खूप जाणवते आम्हाला, कारण एवढं भारी केलं इथं. आज दादा असते तर दादांची खूप धावपळ पाहायला मिळाली काय असती. बघायचंय. एवढं सुजलाम सुफलाम बारामती झालेले. 7-8 किलोमीटर असं इकडं सगळं इकडं असं केलेलं आहे त्यांनी. आता हा कालवा किती किलोमीटर सजवलेला आहे, म्हणजे स्वच्छ केलेला आहे? म्हणजे एक 4-5 किलोमीटर असेल सर, आहे ना इकडं? 4-5 किलोमीटर. आणि इकडे काय तिकडले खालच्या तळ्यापासून 13 मोर आहे का, हो, तिथं जी फार जवळची पर्यंत आलं. काय इतर लोकांना बारामतीला फिरायला या किंवा बारामतीचं वैभव पाहायला या, काय तुम्ही सांगाल लोकांना? नक्कीच यावं त्यांनी इथं बघण्यासारखं. आता पांडुरंगाला काय साकडे घालाल? पांडुरंगाला साकडा की आमच्या दादांना परत आणा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.